खरा आनंद द्या. गळ्यातली माळ काढली, मायबाई जवळ ये, तिथे तू जप कर, इथे मी जप करतो. ह्याच्यातच खरा आनंद आहे. काय कमाल आहे. थोडा विचार करावा, हा काही त्याग लहान आहे का? आणि किती दिवसच्या दिवस, महिन्याच्या महिने, वर्षामागे वर्ष गेले. एका कोपऱ्यामध्ये जिजीबाई, एका कोपऱ्यामध्ये प्रल्हाद महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, जय 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 श्रीराम जय राम जय जय राम, ओ श्रीराम जय राम जय जय राम. आपल्याला कोणते नियम न पाळता म्हणायचं तरी म्हणावं वाटत नाही. आणि आमच्या जिजीबाईनं, प्रल्हाद महाराजांनी सगळे नियम पाळून नामस्मरण केलं. काय त्यांची अंतरंग स्थिती असेल पहा. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बाहेर आल्यानंतर चेहरा दोघांचा प्रसन्न. आपल्या मनाप्रमाणे एखादी घटना घडलेली नाही तर 8-8 दिवस आपण म्हणतो मला चहा नको, चल मला जेवायचं रे. काय अवस्था आहे आपली का? पण दोघांनी समाधान, जणू काहीच घडलं नाही. अरे काय गोष्ट आहे. हे अवतारित्व असल्याशिवाय असं जमत नाही महाराज. आमच्या जिजीमाईचा स्वभाव अत्यंत अनुकूल आहे. कशासाठी? परमार्थासाठी अनुकूल आहे. शंकराची जशी पार्वती आहे ना, तशी आमची प्रल्हादाची जिजीबाई. कर्दम प्रजापतीची जशी देवहूती आहे, तशी आमच्या प्रल्हादाची जिजीबाई आहे. काय खूप वर्णन करता येण्यासारखे आहे, आपल्या बंधनात बसत नाही. रामकृष्ण परमहंस अशा कितीतरी जोड्या पहा की ज्यांना प्रपंचाचा, प्रापंचिक सुखाचा गंध नाही. असे लोक आनंदाने जगतात आणि इतरांना आनंद देतात. आमच्या जिजुमाच्या चेहऱ्यावर कधी दुःख, कधी क्लेश वाटले का? कोणतीही रडणारी बाई यावी, मायबाई काय करावं, 5 वर्ष झाले लग्नाला, अजून पाळणा हल्ला नाही. अगं इकडे हळदीची पोळी करील, कधी कुंकाची देतील, कधी साखर देतील, कधी खडी साखर देतील, कधी हळकुंड देतील. काय देतील काही सांगतात नाही. जाय पुढच्या वर्षी लेकराला घेऊन ये. अरे जिला लेकरू झालं नाही, पण ती स्वतःच्या हातातल्या एखाद्या प्रासादिक पदार्थाने समोरच्या रडत येणाऱ्या बाईला हसत हसत पाठवते. आणि ते खरं होत होतं. हे कशाचं बळ आहे? हे आमच्या उपासनेचं बळ आहे. हे जिजीमाच्या तपश्चर्याचं बळ आहे. आणि जिजीमाच्या तपश्चर्येमुळे आमच्या प्रल्हादांचं जीवनसुद्धा सुकर बनलेलं आहे. आणि ते एवढे वैराग्याच्या अत्युच्च शिखरावर पोहोचले. त्याच्या मागे जर कोणाची एक अदृश्य शक्ती काम करत असेल तर सीता शक्ती ही जसं रामरक्षत आहे, तसं आमची कृष्णा माता शक्ती ही प्रल्हादाची आहे. फारसं वर्णन नाही करता येत जिजीमाच्या वेळेच्या बंधनात. पण परमार्थामध्ये जसा साधा भोळा भाव असावा. आता नंबर 3ची सून जिजीमाय म्हणजे घरात 2 मोठ्या जावा, सासूबाई. राहिलेले वाया गेलेले कामं जिजीमायच्या नावात. ओसऱ्या झाडून काढ, साडून काढ, पाणी आण. पाणी कुठून आणायचं? ती एक 12 होती, ती सून आणायची. एक विहीर आहे आमच्या साखरखेडला, त्याचं नाव बोडखी आहे. काय काय आहे ना, फुडकी काय आहे खरी असतं ना. तिथून पाणी आणावं लागायचं, नदीवर जावं लागायचं धुणं धुवायला. इतका साधा बोळा स्वभाव. जिजीमायचं लवकर आटोपलं तर शेजारी म्हणायचे, कृष्णे माझं धुवून दे ना जरा. की स्वतःचं धुवून ठेवायचं, पिळून ठेवायचं, तिथं धुवू लागायचं. आपण आपल्या लहान जावेचं तरी काम करतो का? ऑफिसपासून आल्यावर कर, तुला काय मशीनमध्ये बटन तर दाबायचं, मग तू दाब ना, पण नाही दाबायचं. आमची जिजूबाई कोणाचंही काम करा का, तिला बरं वाटतं ना. मन कोणाचे कधी न दुःख भावे, माझा राम सखा. जीवनाचं काही सूत्र होतं जिजीमायचं सुद्धा. आमच्या आयुष्य असं काढलं. आयुष्य
अपरिग्रह काय सांगावा जिजुबाईचा. दिवसातून 10 लुगडी यायची, संध्याकाळी अंगावरचं जेवढं आहे तेवढंच. कधी कधी तर असा प्रसंग यायचा, एखादी फारच गरजू बाई आली ना तर जिजुबाई कोणाला ते धोतरान बरं इकडं, म्हणजे तिसरं लुगडं घरात नसायचं. रोज 10 लुगडी येऊन. आपल्या घरात साड्या किती असतात, पण ननंद जर आली, ननंद होतो का आनंद ननंद आल्याचा. आणि जर नवरा म्हणला की हे पाय घरातली चांगली न वापरलेली पण चांगली साडी दे, घरातली देणार नाही. अगं तुला न आवडणारी दे, हळूच सांगतो कानात, मी लाऊडस्पीकरमध्ये सांगतो तुम्हाला. तुला न आवडणारी दे तरी देतो का. आणि जिजुबाई काही नाव नाही, गोत्र नाही, धोत्र नाही, काही माहिती नाही. आहे तितके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे. आणि प्रल्हाद महाराजांचं काय सांगा, एका कार्यक्रमामध्ये प्रल्हाद महाराजांच्या एका जालन्यातलीच गोष्ट आहे, विनायकराव होते तिथे बरोबर, अजून बरीच मंडळी होती. एका गृहस्थाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता, षष्टब्दी पूर्ती. आणि एक 8-9 वर्षाचं लेकरू आलं, महाराजांच्या हातात 4-5 अंगठ्या होत्या. महाराज ते अंगठी मला द्या, पटकन काढली महाराज. ते लेकरू अजून आहे, त्याला 3 लेकरं झाले, त्याच्या लेकराला लेकरं झाले, पण त्याच्या हातात अंगठी तशीच. का काही वाटलं नाही, महाराजांनी काढली अंगठी दिली. हे उठले, विनायकराव लेकरू कोणाचं आहे काय. महाराज म्हणले बसा खाली, बसा इथं बस, मत जाऊ बस. हे म्हणले कोणाचं, असू दे ना, बस खाली. रामानंद महाराज कोणत्या रूपात येऊन घेऊन जातात आपली परीक्षा घेतात माहिती आहे का. अहो ऐकायला सोपं वाटतं. 10 रुपये जर कंडक्टरकडे राहिले ना, पुढच्या वर्षी लक्षात ठेवतो, जालना नागपूर गाडीत कधी बसायचं नाही, कंडक्टर 10 रुपये खातो. काय आमची अवस्था आहे, काय त्यांची अवस्था आहे. संत होणं फुकट आहे का. एक काय जोडी, अनेकांना परमार्थाची गोडी लावायची असेल तर अशीच जोडी लागते, नाही तर आपली जोडी काय कामाची. 4 कप चहा टाका म्हणलं तर कंपाळावर 25 आठ्या पडतात आपल्या. एकदा खेर्डेकर मंडळींनी बालनाथाच्या उत्सवासाठी, बालनाथ मंदिर त्याच्या उत्सवासाठी रामानंद महाराजांना निमंत्रित केलं. रामानंद महाराज जालन्याहून आले. पाहुणे झाले. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, महाराजांचे कार्यक्रम सुरू झाले, बालनाथाचा उत्सव झाला. त्यावेळेला प्रल्हाद महाराजांना त्यांना ताप आलेला होता, तब्येत बरोबर नव्हती, अस्वस्थ झालेले होते. गुरु महाराज येऊन मला दर्शनाला जाता येत नाही. आज महाराजांची महापूजा झाली, मी गेलो असतो तर दर्शन झालं असतं, प्रसाद मिळाला असता. बराच वेळ वाट पाहिली. शेवटी 2 शिष्यांना पाठवलं. शिष्य म्हणजे गुरुकुलातल्या पोरांना पाठवलं की जा, मी प्रसाद मागितलाय. आता महाराजांचं सवळं सगळ्या खेर्डेकरांना माहिती. हां, आता आपलं आडनावाचं आहे बरं बरं, ते ओरिजिनल होतं सवळं. त्यांनी त्या शिष्याला सांगितलं की हे बघा, माफ करा, सवळ्याच्या पंक्तीचं अन्न संपलंय, काय करावं. ठीक आहे, जाऊन महाराजांना सांगितलं. आमच्या महाराज म्हणले असं करा, मी त्यांना काही बोलू नका, महाराजांचं पान कुठे टाकलं तेवढं पहा आणि आपल्या महाराजांच्या पानावरचे 2 शीतं घेऊन या. उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो शेऊ, पण पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट.
पाहे प्रसादाची द्यावे धुवोनिया ताट द्यावे धुवोनी ताट पाहे प्रसादाची वाट पाहे प्रसादाची वाट पुन्हा त्या विद्यार्थ्यांना पाठवलं जा ते पोरं तिथे कधीतरी रामानंद महाराजाचं पान कुठं टाकलं असलं पाहिजे हे पाहत बसले काही देशपांड्याचे लोक बाहेर होते त्यांनी सांगितलं अरे काय करावं म्हणाले आता अशी परिस्थिती आलेली आहे रामानंद महाराजाच्याच कानावर घालावं रामानंद महाराज म्हणले असं करा स्वाभाविक आहे ला दर्शनाची भेटीची प्रसादाची तळमळ आहे तुम्ही थोडी फक्की भाजून आणा फक्की हां आवडत होती म्हणून नाही पण प्रल्हादाच्या सवयाला जे पोषक आहे तेच सांगितलं पाहिजे रामाला नैवेद्य दाखवा माझ्या हातावर टाका आणि हे आता त्याला पाठवा काय अवस्था असते हो याला प्रसादाची किंमत म्हणतात आपण म्हणतो काय आम्ही गेलो होतो पहिली पंगत झाली दुसरी पंगत झाली आमच्याकडे पुढे पाहिलंच नाही याला नमस्कारानं आलो जा तुझ्या नशिबातच प्रसाद नाही भेटत प्रसादे सर्व दुःखानाम हा निरस्योपजायते प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठ प्रसादाला काय किंमत असते आमच्या प्रल्हाद महाराजाने दाखवून दिले इकडे रामानंद महाराजांचं लग्न झाल्यानंतर ज्या हेतूनं लग्न केलं तो हेतू साध्य करण्यासाठी रामानंद महाराजांना सर्वाधिकार देऊन जालन्याच्या राम मंदिरात राहू लागले सेवा करू लागले मनात होतं की आपण प्रभू रामचंद्राला अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशी बिरुदावली लावतो आणि त्या काळामध्ये गाभाऱ्यात राम होते आणि समोर 10-12 पत्र टाकलेले होते टीन बाबलीच्या अशा ढिळी उभ्या केल्या त्याच्यावर 2-4 बल्ल्या टाकलेल्या त्याच्यावर पत्र त्याच्यावर दगड अशी अवस्था काय असतं संतांच्या वाक्याचा अर्थ लक्षांश आणि काही अर्थ लक्षणेने घ्यावा लागतो जहल लक्षणा अजहल लक्षणा आणि जहद जहल लक्षणा असे लक्षणेचे प्रकार सांगितलेले आहेत सेवा कर म्हणजे काय नुसतं नैवेद्य दाखव आरती कर आणि राहाय काय असलं पाहिजे मनामध्ये आनंद सागरांच्या रामाचं वैभव वाढलं पाहिजे असे शब्द होते ब्रह्मचैतन्याचे आणि मी तो संकल्प केला की माझ्या रामाला शोभेल अशा प्रकारचा सभामंडप बांधण्याची एक मानसिक तयारी करून रामापुढे त्यांनी साष्टांग नमस्कार केला आज परवानगी घेण्यासाठी ब्रह्मचैतन्य महाराज देहात नव्हते 1913 सालीच त्यांनी देह ठेवलेला होता त्यांच्या चरणापाशी निवेदन करून आले आणि त्या काळात निजाम सरकार होतं त्या निजाम सरकाराच्या कार्यालयामध्ये त्यांनी एक अर्ज पाठवला की असं रामाच्या मंदिरासमोर सभागृह बांधण्याची परवानगी मिळावी आराखडा काढला तो सगळा पाठवला 8 वर्ष लागले पहा परवानगी मिळायला तर यावनी सरकार हिंदूच्या मंदिराला परवानगी देत नव्हतं पण काय रामाने बुद्धी फिरवली त्याची आणि यथावकाश त्यांना
बांधकामाची परवानगी मिळाली, त्या कामाला लागलेले आहे.